नमस्कार. इयत्ता 6वीच्या सर्व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ कृती संशोधन मार्गदर्शनाकरता हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे. या व्हिडिओचा मुख्य उद्देश कृती संशोधन विषय आपण कसा निवडावा, कृती संशोधन विषयामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना समस्या येतात आणि त्या आपण सोडवून त्याच्यावर मात करून कशा पद्धतीने आपलं संशोधन पूर्ण करावे यासाठीचा हा व्हिडिओ आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा कृती संशोधन मार्गदर्शन इयत्ता 6वी मराठी माध्यम शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता कृती संशोधन विषय याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आजच्या या आपल्या मार्गदर्शन सत्रात आपण काय शिकणार आहोत. आजच्या मार्गदर्शन सत्रात आपण कृती संशोधनाबाबत कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत. सर्वप्रथम की कृती संशोधन विषय या वर्षाकरता कोणता आहे, कृती संशोधन विषय निवडताना कोणती काळजी घ्यावी आणि कृती संशोधन अहवाल लिहिताना कोणते निकष वापरावेत आणि सर्वात शेवटी आपला कृती संशोधन अहवाल पूर्ण झाल्यानंतर तो कशा पद्धतीने अपलोड करावा या संबंधी मार्गदर्शन या व्हिडिओतून होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की या सर्व गोष्टी आपण काळजीपूर्वक वाचाव्यात, पाहाव्यात आणि त्यानुसार आपल्या कृती संशोधन विषयाला सुरुवात करावी. शैक्षणिक वर्ष 2021-22 करता इयत्ता 6वी मराठी माध्यम इयत्तासाठी कोणता कृती संशोधन विषय आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया. कृती संशोधन विषय निवडण्याकरता सर्वप्रथम मी असे सुचवितो की आपण आमच्या प्रथम वेबसाईटला म्हणजेच संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळाचं नाव आहे www.msta.in. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर डाउनलोड सेक्शन जो आहे या डाउनलोड सेक्शनवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इयत्ता 6वी मराठी माध्यम कृती संशोधन पत्रिका उपलब्ध होईल. ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर त्याचे काळजीपूर्वक वाचन करा. वाचन यासाठी आवश्यक आहे कारण आपण त्या परिपत्रकामध्ये विषय निवडताना कोणते निकष आहेत, निवडताना कोणती काळजी घ्यावी हे विस्तृत वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपले विषय निश्चिती करण्यासाठी परिपत्रक काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या सर्वांसाठी इयत्ता 6वी मराठी माध्यमाकरता जो विषय आहे तो आहे वनक्षेत्राबाहेरील वृक्ष आच्छादन आणि संपदा विस्तृती. हा जो विषय आहे हा सर्व भाग घेतलेल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. याला अनुसरून आपल्याला इतर विषय निवडायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने विषय निवडताना आपला विषय जो वनक्षेत्र बाहेरील वृक्ष आच्छादन संपदा विस्तृती विषय निवडत असताना आपला विषय या मुख्य विषयापासून दूर जाणार नाही किंवा या विषयाशी निगडित असेल असा विषय आपल्याला निवडायचा आहे. या संदर्भात विस्तृत माहिती आपण आपल्या परिपत्रकात दिलेली आहे. परिपत्रकातील विषय तुम्ही निवडू शकता. हे एक मार्गदर्शक आपल्याला दिलेले विषय आहेत. आपण इतरांचे मार्गदर्शन किंवा स्वतः वाचन करून वर्तमानपत्रातून इतर ठिकाणावरून संदर्भ साहित्यावरून आपण योग्य वाटणारा विषय निवडावा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी की जो विषय तुम्ही निश्चित करणार आहात तो विषय आपल्या मुख्य विषयाशी निगडित असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा त्याचे मूल्यमापन करताना आपल्या गुणांवर फरक पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपला विषय हा मुख्य विषयाशी निगडित आहे का याची काळजी घ्यावी. कृती संशोधन विषय परिपत्रक आपण वाचल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे तर संशोधन विषय निवडायचा आहे. संशोधन विषय हा एक
काळजीपूर्वक निवडण्याची गोष्ट आहे आणि म्हणून आपण इथे संशोधन विषय निवडताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे ते इथे सांगणार आहोत। प्रथम तुम्ही परिपत्रक वाचलेला असेल किंवा नसेल तर ते खूप छान पद्धतीने वाचा आणि त्यानुसार आपला ज्या विषयावर कृती संशोधन करायचं आहे असा एक विषय निश्चित करा। तो विषय निश्चित केल्यानंतर त्याला एक शीर्षक द्या, तुम्हाला जे योग्य वाटते ते शीर्षक द्या। संशोधन करता संशोधनाच्या 3 पद्धती आहेत, म्हणजे आपण ज्या वेळेला संशोधन करणार आहात त्या संशोधनाच्या 3 पद्धती या प्रायोगिक पद्धत, सर्वेक्षण पद्धत, व्यक्ती अभ्यास पद्धत यापैकी तुम्ही कोणत्याही एका पद्धतीचा किंवा मिश्र पद्धतीचा वापर करू शकता। प्रायोगिक पद्धतीचा जर आपण वापर केला असेल तर आपल्या संशोधन पद्धतीमध्ये प्रयोगावरून आपण निष्कर्ष काढणार आहोत असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे प्रायोगिक पद्धत ही विज्ञानाची संशोधनामध्ये असलेली वैध असलेली पद्धत आहे। म्हणून शक्यतो संशोधन करत असताना आपले संशोधन हे प्रायोगिक पद्धतीवर आधारलेले असणं आवश्यक आहे। परंतु काही कारणास्तव आपल्याला जर प्रायोगिक पद्धती निवडता येत नसेल तर आपण सर्वेक्षण पद्धतीचा आधार घेऊ शकतो, ज्यामध्ये आपण प्रश्नावली, क्षेत्रभेट, इतर क्षेत्रांना भेटी देऊन त्याद्वारे माहिती गोळा करू शकतो किंवा एका विशिष्ट परिसरातील एका विशिष्ट कुटुंबातील व्यक्तींचा किंवा आपण एखाद्या परिसरातील समूहाचा अभ्यास करून व्यक्ती अभ्यास देखील करू शकतो। या 3 पैकी आपल्याला एक पद्धत किंवा एकापेक्षा अनेक पद्धतीची वापर करण्याची मुभा आहे किंवा आपण त्या पद्धतीने त्या संशोधन पद्धती करू। कृती संशोधन विषय निश्चित झाल्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची पायरी ती म्हणजे आपण जो विषय निवडलेला आहे त्या निवडलेल्या विषयामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याची आपण काळजी कशी घ्यावी किंवा निवडलेला विषय योग्य आहे का नाही हे कसे पडताळून पाहावे। नंबर 1 की प्रथम आपण संशोधन विषय निश्चित केल्यानंतर त्यासाठी आपल्याला संशोधन विषय आणि मुख्य विषय याची सांगड घालता येते आहे का यासाठी सर्वप्रथम आपण जो समोर प्रश्न दाखवलेला आहे की कृती संशोधन शीर्षक हे मुख्य विषयाला धरून आहे का। जर आपलं उत्तर होय असं असेल तर समजा आपलं संशोधन विषय योग्य आहे, पण जर आपलं उत्तर नाही असेल तर आपल्याला कृती संशोधनाचं शीर्षक हे थोडंसं बदलावं लागेल आणि ते मुख्य विषयाला धरून असणे गरजेचे आहे। यानंतर संशोधन विषय निश्चित झाल्यानंतर आपण ते संशोधन का करणार आहोत यासाठी आपल्याला किमान त्या संशोधनाची 2 ते 3 उद्दिष्टे लिहिणे आवश्यक आहे आणि ती उद्दिष्टे मापनक्षम आहेत का। मापनक्षम आहेत का याचा अर्थ असा होतो बाळांनो की त्याला आपण मोजमाप करू शकतो का, म्हणजे त्याचं कोणतं साधन आहे का, प्रश्नावली आहे का, मुलाखती या साधनाने ते पडताळून पाहणार आहोत का, प्रयोगाच्या द्वारे काय पडताळून पाहणार आहोत का। कारण की तुमचा आलेला निष्कर्ष हा कशाच्या आधारावर आहे याला आपण मापनक्षम असे म्हणत असतो। म्हणून जे उद्दिष्ट तुम्ही लिहिणार आहात ते उद्दिष्ट कशाच्या साहाय्याने मापन करणार आहात यालाच आपण मापनक्षमता असे म्हणतो आणि मापनक्षमता ही वैध आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून असणं अत्यंत गरजेचं आहे। जो निवडलेला कृती संशोधन आपला विषय आहे यानंतर आपण उद्दिष्टे लिहिल्यानंतर सर्व निरीक्षणे जी नोंदवणार आहोत ती निरीक्षणे आपण जी उद्दिष्टे निर्धारित केलेली आहेत किंवा निश्चित केलेली आहेत त्या उद्दिष्टाला अनुसरून सर्व निरीक्षणे असणे आवश्यक आहे। संशोधनामध्ये जी तुम्ही साधने वापरली असतील ज्याचा अर्थ तो प्रश्नावली असू शकेल, मुलाखती असू शकतील, प्रयोगे असू शकतील, तर ती विश्वसनीय आणि सप्रमाण असणे आवश्यक आहे। विश्वसनीय या अर्थाने की तुम्ही ती स्वतः गोळा केली आहेत का, त्याला शास्त्रीय आधार आहेत का, कोणत्या प्रमाणावर आपण ते सांगत आहोत की विधान सत्य आहेत की कोणत्या प्रमाणावर आपण सांगत आहोत की या निष्कर्षावर मी पोचलेलो आहोत, अशा अर्थाने ते विश्वसनीय आणि सप्रमाण आहेत का हे पाहिले जाते।
त्याच अनुषंगाने आपण संशोधन करत असताना त्याचं विश्लेषण लिहिणार आहोत, निष्कर्षणे लिहिणार आहोत, अनुमाने लिहिणार आहोत, आलेख छायाचित्र जोडणार आहोत. जर आपण प्रायोगिक पद्धत करणार असू किंवा सर्वेक्षण पद्धती असेल किंवा व्यक्ती अभ्यास पद्धती असेल, तर ही विश्लेषणे, निष्कर्षणं आणि अनुमाने ही जी तुम्ही संशोधन आपल्या अहवालात लिहिणार आहात, ही सर्व उद्दिष्टाला अनुसरून आणि संशोधन पद्धतीला अनुसरून आहेत का याची काळजी कटाक्षाने आपण घ्यायला पाहिजेत. आपले कृती संशोधन अहवाल पूर्ण झाल्यानंतर किंवा कृती संशोधन अहवाल आपण विषय निश्चित केल्यानंतर आपल्याला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे तो कृती संशोधन अहवाल सुवाच्य अक्षरामध्ये लिहायचा आहे. आणि तो लिहित असताना आपण डूज आणि डोंट काय आहेत, म्हणजे त्यातल्या योग्य गोष्टी कोणत्या आणि अयोग्य गोष्टी कोणती, हे आपण पाहणार आहोत. कारण की आपल्या या कृती संशोधनाचे मूल्यमापन होणार आहे आणि बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ याचे जे निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषानुसार आपला कृती संशोधन अहवाल असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जो तुम्ही कृती संशोधन अहवाल लिहिणार आहात तो स्वतःच्या हस्ताक्षरात, सुवाच्य हस्ताक्षरात लिहिणं आवश्यक आहे. टायपिंग केलेला अहवाल आपल्याला चालणार नाही, म्हणून आपला तो कृती संशोधन अहवाल स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा, ही प्राथमिकता आहे. त्यानंतर जो तुम्ही अहवाल लिहिणार आहात त्यासाठी जो पानाचा आकार आहे तो A4 साईजचा पेपर आपल्याला वापरायचा आणि A4 साईजच्या पेपरवर तुम्ही ब्लॅक पेन, ब्ल्यू पेन या पेनाच्या साहाय्याने लिहू शकता. काही ठळक गोष्टी नोंदी करण्याच्या असतील तर तुम्ही रंगीत पेनांचा वापर करायचा असल्यास आपण जरूर करू शकता. आणि त्याबरोबर आपण जो संशोधन अहवाल किंवा जी प्रयोग केलेले असतील, निरीक्षणे लिहिलेली असतील किंवा एखाद्या ठिकाणी क्षेत्रभेट केलेली असेल तर त्या संदर्भात तुम्हाला त्याच्या पुष्ट्यर्थ काही छायाचित्र किंवा आलेख जोडायचे असतील तर ते तुम्ही जरूर त्यामध्ये जोडावेत. त्यामुळे संशोधनामध्ये आपल्याला वैधता प्राप्त होते. जो संशोधन अहवाल आपण लिहिलेला आहे या संशोधन अहवालामध्ये जी आपण साधने वापरलेली असतील, जी प्रश्नावली असतील, मुलाखती असतील, क्षेत्रभेटी असतील तर ती साधने प्रमाणित असणं आवश्यक आहेत आणि ती उद्दिष्टाला धरून अनुसरण आवश्यक आहेत. म्हणजे उद्दिष्ट क्रमांक 1 ला अनुसरून मी मुलाखत घेतलेली आहे, उद्दिष्ट क्रमांक 2 ला अनुसरून मी प्रश्नावली घेतलेली आहे. तर साधारणपणे जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांच्या समोर आपण ते उद्दिष्ट फलित करण्यासाठी, साध्य करण्यासाठी जी साधने वापरणार आहोत अशा साधनांना आपण प्रमाणित साधने असं म्हणतो. त्यामुळे आपलं संशोधन करत असताना ती योग्य आहेत का नाही याचा पडताळा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपला अहवाल हा आपण लिहिल्यानंतर आपल्या मनात एक शंका येत असेल की तो किती पानांचा असला पाहिजे, तर तो जास्तीत जास्त 40 पानांचा असला पाहिजे. म्हणजे 40 पानांचाच असला पाहिजे असं नाही आहे, तर तो 40 पानापेक्षा अधिक होता कामा नये. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपला जो कृती संशोधन अहवाल आहे तो 40 पेक्षा कमी पानांमध्ये असला पाहिजे आणि आपल्याला तो ऑनलाईन अपलोड करायचा आहे. कारण की आपल्या जे कृती संशोधन मुलाखती होणार आहेत या ऑनलाईन होणार आहेत आणि म्हणून आपल्याला तो अहवाल जो तुम्ही स्वहस्ताक्षरात लिहिलेला आहे तो तुम्हाला PDF स्वरूपात कन्वर्ट करायचा आहे आणि त्याची फाईलची साईज जी आहे ती 15 MB पेक्षा कमी असली पाहिजे आणि तो आपल्याला अपलोड करायचा आहे. तो अपलोड कसा करायचा आहे ते आपण पुढे सांगणार आहोत. कृती संशोधन अहवाल जो आपण लिहिणार आहोत त्या लिहित असताना त्याचे काही महत्त्वाचे निकष आहेत, ते निकष कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपला जो कृती संशोधन अहवाल आहे त्याचे 2 विभाग आहेत. त्यापैकी विभाग क्रमांक 1 त्यातलं पहिलं पृष्ठ ज्याला आपण मुखपृष्ठ म्हणत आहोत, या मुखपृष्ठावर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. तर या मुखपृष्ठावर सर्वप्रथम आपल्या कृती संशोधनाचं शीर्षक असेल, इयत्ता असेल, माध्यम असेल, विभाग आपण कोणत्या विभागातून परीक्षा देत आहोत आणि त्याचबरोबर जो प्रॅक्टिकल परीक्षा लॉग इन ID जो तुम्हाला दिला होता तो तिथे लिहिणं अत्यावश्यक आहे आणि शैक्षणिक वर्ष 2021 आणि 22 या सर्व गोष्टी, या सर्व बाबी या मुखपृष्ठावर असणं आवश्यक आहे. आणि त्या मुखपृष्ठाच्या खालच्या भागावर रोमन अंकामध्ये एक
हे अंक लिहिणं गरजेचं आहे। विभाग 1 मध्ये जी 4 पृष्ठ आहेत त्या 4 पृष्ठाच्या मधोमध खालच्या भागावर सर्व अंक हे रोमन अक्षरात असणं गरजेचं आहे। हे झालं पहिले पृष्ठ। दुसरे पृष्ठ हे आपल्याला बोनाफाईड प्रमाणपत्र जोडायचं आहे। यासाठी आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून बोनाफाईड सर्टिफिकेट प्राप्त करायचं आहे, त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि ते बोनाफाईड सर्टिफिकेट पृष्ठ क्रमांक 2 वर काय करायचे आपल्याला जोडायचं आहे किंवा चिटकवायचे आहे आणि त्यावर रोमन अंकामध्ये अगदी तळाला त्याच्या 2 हा अंक लिहायचा आहे। त्यानंतर तिसरे जे पृष्ठ आहे तो तुमचा बायोडेटा आहे। बायोडाटा कोणत्या स्वरूपात असला पाहिजे यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवर बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने जे ग्रुप बनवलेले आहेत त्यावर आपण बायोडेटाचा फॉर्म पाठवलेला आहे। त्याचा तो डाउनलोड करून त्यात अचूक माहिती भरून आपल्याला तो पृष्ठ क्रमांक 3 म्हणून काय करायचा आहे जोडायचा आणि ह्या ठिकाणी सुद्धा तळाला तुम्हाला रोमन अंकामध्ये 3 हा अंक लिहायचा आहे। आणि चौथे जे पृष्ठ आहे ते आभार प्रदर्शनाचे आहे। ज्यांनी संशोधन तुम्हाला पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, सहाय्य केलेलं आहे, अशा सर्व व्यक्तींच्या बाबतीमधलं तुम्ही आभार प्रदर्शन त्या 1 पानामध्ये करणार आहात। असा हा आपला विभाग 1 असणार आहे आणि ते सर्वच्या सर्व अंक रोमन अंकात असणार आहेत। विभाग क्रमांक 2 यामध्ये आपला संशोधनाचं प्रकरण 1 असणार आहे। यामध्ये तुम्हाला सारांश लिहायचा आहे। सारांश हा आपला किमान 250 ते 300 शब्दापेक्षा जास्त असता कामा नये। सारांश म्हणजे आपल्या जो कृती संशोधनाचा घोषवारा आहे त्यामध्ये उद्दिष्टे, निष्कर्ष आणि आपल्याला जे अंतिम निष्कर्ष आलेले आहेत याची थोडक्यात माहिती आपल्याला सारांशामध्ये लिहायची आहे। कारण ज्या वेळेला आपल्या कृती संशोधनाचे मूल्यमापन होणार आहे तेव्हा परीक्षक हा सर्वप्रथम सारांश वाचतात, त्यामुळे सारांशमध्ये या महत्त्वाच्या सगळ्या बाबींचा उल्लेख येणे अत्यावश्यक आहे। त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 अनुक्रमणिका असेल। ज्या अनुक्रमणिकेमध्ये आपण पुढे जी सर्व प्रकरणं लिहिणार आहोत त्या सर्व प्रकरणांची घोषवारा असेल, पृष्ठ क्रमांक असेल, असं प्रकरण क्रमांक 2 अनुक्रमणिका असेल। सारांश असेल, अनुक्रमणिका असेल, इथले सर्व अंक जे आहेत हे आपल्याला इंग्रजी अंकामध्ये लिहायचे आहेत। प्रकरण क्रमांक 3 हे आपलं प्रस्तावना असेल। प्रस्तावनामध्ये प्रामुख्याने हा विषय मी का निवडला, या विषयाचे महत्त्व काय, यासारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रस्तावनेमध्ये लिहायची आहेत। त्यानंतर आहे प्रकरण क्रमांक 4 परिकल्पना। परिकल्पना म्हणजे आपण जे संशोधन करणार आहोत त्या संशोधनाबद्दल केलेलं विधानाच्या स्वरूपात केलेलं भाकीत आणि ते भाकीत केलेलं याचं परीक्षण करण्यासाठी केलेली आपली कल्पना किंवा परीक्षण करण्यासाठी केलेली साधने आणि त्यावरनं मिळालेला निष्कर्ष अशा विधानाला आपण परिकल्पना म्हणतो। परिकल्पना प्रामुख्याने जर तर या शब्दामध्ये असावी, जर तर मध्ये नसल्यास आपण इतर भाषेमध्ये लिहिली तरी ती चालू शकेल। फक्त परिकल्पना ही आपल्याला लिहित असताना ती आपल्या उद्दिष्टाला धरून आहे का यानुसार ती लिहिणं गरजेचं आहे। प्रकरण क्रमांक 5 हे आपली उद्दिष्ट असतील। ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले की आपल्या संशोधन विषयानुसार आणि त्याच्या वापरलेल्या पद्धतीनुसार आपली किमान 3 ते 4 उद्दिष्टे असतील। आणि प्रकरण क्रमांक 6 संशोधन पद्धती, यामध्ये आपण प्रायोगिक, सर्वेक्षण, व्यक्ती अभ्यास पद्धत किंवा मिश्र पद्धत कोणती वापरलेली आहे, कशा प्रकारे वापरलेली आहे, कोणकोणते प्रयोग, निष्कर्ष काय आहेत, हे सर्व आपल्याला संशोधन पद्धतीमध्ये नमूद करायचे आहेत। प्रकरण क्रमांक कृती संशोधन अहवाल विभाग 2 मध्ये आपण जी पद्धती वापरली असेल यामध्ये प्रामुख्याने जर आपल्या संशोधन पद्धती ही प्रायोगिक स्वरूपाची असेल तर त्यामध्ये या गोष्टी नमूद करणं अत्यावश्यक आहे। उदाहरणार्थ जर आपली प्रायोगिक संशोधन पद्धती असेल तर वापरलेल्या संशोधन साधनांची यादी, आकृत्या आणि संशोधन पुष्ठ्यर्थ इतर काही घटक जोडले असतील तर तिथे येणे अत्यावश्यक आहे। जर आपण सर्वेक्षण संशोधन पद्धतीचा वापर केला असेल तर नमुना आपण जो निवडलेला आहे तो नमुना कोणत्या पद्धतीने निवडलेला आहे, त्यामध्ये किती घटकांचा समावेश आहे आणि ते सर्वेक्षण करत असताना त्या संदर्भातली छायाचित्रे अत्यावश्यक आहे जर आपली पद्धती संशोधन पद्धती असेल। जर आपली पद्धती व्यक्ती अभ्यास पद्धत असेल तर
ज्या समूहावर ज्या घटकांवर आपण अभ्यास केलेला आहे त्याचे प्राप्त झालेले अंतिम निष्कर्ष आणि त्या संदर्भातले जे ग्राह्य कागदपत्रे आहेत ते आपल्याला योग्य पद्धतीने मांडणी करणे अत्यावश्यक आहे। प्रकरण क्रमांक 7 निरीक्षणे आणि माहितीचे संकलन। आपल्या ज्या संशोधन पद्धती असतील त्या पद्धतीला अनुसरून आपण निरीक्षणे आणि त्या संदर्भातली माहिती लिहायची आहे। आणि प्रकरण क्रमांक 8 निष्कर्ष लिहित असताना ती उद्दिष्टाला अनुसरून असणं गरजेचं आहे। अनुमान हे देखील आपण संशोधन पद्धती आणि जी उद्दिष्टे आहेत यांना अनुसरून आहेत का नाही हे तपासणी करणं गरजेचं आहे। आणि सर्वात शेवटी आपण संशोधन करत असताना ज्या ज्या पुस्तकांची, मासिकांची, वर्तमानपत्रांची, इंटरनेटची जी आपल्याला माहिती आपण संशोधन साधन म्हणून वापरलेलं असेल त्याची संदर्भांची यादी करणं गरजेचं आहे। प्रकरण क्रमांक 10 मध्ये आपला संशोधन अहवाल पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची जी बाब आपल्याकडे आहे तो म्हणजे आपला जो संशोधन अहवाल आहे जो ऑनलाईन त्याचे मूल्यमापन होणार आहे, म्हणून आपल्याला तो अपलोड कसा करायचा आहे त्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण स्वहस्ताक्षरात लिहिलेला आपला जो संशोधन अहवाल आहे त्याचे प्रत्येक पानाचा आपल्याला PDF स्वरूपातील फोटो काढायचा आहे। आणि हे करण्यासाठी तुम्ही कॅम स्कॅनर, डॉक स्कॅनर किंवा इतर कोणतेही ॲप तुमच्याकडे उपलब्ध आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला दिलेल्या पेजेसचं PDF मध्ये रूपांतर करता येईल अशा प्रकारच्या ॲपचा तुम्ही वापर करू शकता। एक गोष्ट इथे अत्यंत महत्त्वाची आहे की ज्या वेळेला तुम्ही त्याचा फोटो काढणार आहात आणि PDF मध्ये रूपांतर करणार आहात तर ते संपूर्ण पान व्यवस्थित आले आहे का, त्याच्यावरची अक्षरे वाचता येत आहेत का, ब्लर नाही आहेत का, या सगळ्यांची खात्री आणि खातरजमा करावी। आणि त्यानंतरच ती फाईल एकत्रितरित्या मर्ज करून ज्या वेळेला आपल्याला खात्री होईल की यावरचं प्रत्येक पान माझं बऱ्यापैकी स्कॅन झालेलं आहे, PDF मध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फाईलला नाव द्यायचं आहे ज्याला आपण रिनेम असं म्हणतो। तर या रिनेम मध्ये तुम्हाला काय करायचे की आम्हाला तुमची जी फाईल आहे या स्वरूपात येणे बंधनकारक आहे की आपल्या फाईलला जी रिनेम करायचे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला प्रॅक्टिकल लॉग इन ID जो तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेला दिला होता तो प्रॅक्टिकल लॉग इन ID लिहायचा आहे। त्याला नंतर थोडीशी स्पेस सोडायची आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला नाव लिहायचं आहे, प्रॅक्टिकल लॉग इन ID स्पेस आणि स्वतःचं नाव। आणि ते रिनेम केल्यानंतर ती जी फाईल आहे ती सदरची फाईल आपण इथे जो ईमेल तुम्हाला दर्शवलेला आहे त्या दर्शवलेल्या ईमेलवर व्हॉट्सअप ग्रुपवर देखील आपण हा ईमेल पाठवलेला आहे। या ईमेलवर 15 एप्रिल 2022 पर्यंत ही ईमेल ॲड्रेसवर जमा झाली पाहिजे। कुठल्याही विद्यार्थ्याची व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून आपण ती फाईल स्वीकारणार नाही आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 एप्रिल नंतर ज्या PDF फाईल येतील त्याचा स्वीकार होणार नाही। म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपली PDF स्वरूपातील फाईल ही आपण 15 एप्रिल पर्यंत जमा करा। सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कृती संशोधन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा। नक्की आम्हाला खात्री वाटते की या व्हिडिओज तुम्हाला पाहून या आपल्या मनातील ज्या काही शंका असतील कृती संशोधनाच्या बाबतीत त्या नक्की दूर झालेल्या असतील। तरीही आपल्याला काही शंका असतील तर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर आणि आमच्या वेबसाईटवर आपण मार्गदर्शक शिक्षक यांची नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले आहेत। तुम्ही त्यांना त्यांच्या निर्धारित वेळामध्ये आपल्या शंका विचारू शकता आणि कृती संशोधन अहवाल सबमिट करू शकता। ऑल द बेस्ट।